पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्यभरात EV-ST बस दाखल होत असून त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। जिल्ह्यातील 7 ST आगारांसाठी तब्बल 150 EV-ST बसची मागणी करण्यात आली होती। त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 EV बस बुलढाण्यात दाखल होणार आहेत। उर्वरित बसही येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत। EV बससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम बुलढाणा आगार परिसरात युद्ध पातळीवर सुरू आहे। येथे एकूण 17 चार्जिंग मशीन बसवण्यात येणार असून त्यापैकी 9 मशीनचे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे। उर्वरित मशीन लवकरच कार्यान्वित होणार आहेत। एका EV बसला 100% चार्जिंगसाठी साधारण 1.5 तासांचा कालावधी लागणार असून दिवसभर चार्जिंगची सुविधा उपलब्ध राहणार आहे। एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही EV बस सुमारे 250 किलोमीटर अंतर पार करू शकणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून EV बसमधून प्रवास पूर्णतः सुरक्षित असल्याचे विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी सांगितले आहे। जिल्ह्यातील प्रवाशांनी कोणतीही भीती न बाळगता EV-ST बसमधून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।